आपण भूगोलाच्या बाह्य प्रक्रिया भाग 1 या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आता एक प्रयोग आहे, चला बघूया. तर लोखंडी स्क्रू आणि चुका ह्या ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे आणि 2 दिवसांनी ते कापड आपल्याला उघडून बघून त्याचं निरीक्षण करायचं. काय करायचंय? निरीक्षण करायचं. बघा, परत एकदा सांगते. आपली कृती अशी आहे की आपल्या घरातले जे लोखंडी स्क्रू असतात, काही चुका असतात, तर त्या तुम्ही थोड्याशा एकत्र घेऊन त्या एका ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते कापड तुम्ही उघडायचंय आणि त्याचं निरीक्षण करायचंय. काय करायचंय? ते कापड उघडून त्याचं निरीक्षण करायचंय आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची की कापडावर डाग पडले आहेत का, ते कोणत्या रंगाचे आहेत आणि हे डाग कशामुळे पडले. भौगोलिक स्पष्टीकरण अर्थातच पुढे आहे. तर वरच्या प्रयोगावरून आपल्याला रासायनिक विदर्णामध्ये पाण्याची भूमिका ही किती महत्वाची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर खडक हे अनेक खनिजांचे मिश्रण असतं. खडकामध्ये अनेक असं खनिज असतात ज्याच्यामध्ये ते मिळून खडक तयार झालेला असतो. मग पाणी हे वैश्विक विद्रावक असं समजलं जातं. काय समजलं जातं? वैश्विक विद्रावक. मग पाण्यामध्ये हे अनेक पदार्थ हे सहज विरघळू शकतात. काय होतात? विरघळू शकतात. मग पदार्थ विरघळल्यामुळं त्या द्रावणाची विद्राव्यता ही वाढते. बघा परत एकदा, पदार्थ जेव्हा पाण्यामध्ये विरघळतात तर त्या विरघळल्यामुळं त्या द्रावणाची विद्राव्यता ही वाढते आणि पाण्यात सहज मिसळून न शकणारे काही पदार्थ अशा द्रावणामध्ये विरघळतात. मग ज्या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं तेथे अशा प्रकारच्या क्रिया या घडून पुढील प्रमाणे रासायनिक विदारण हे होतं. मग कशा पद्धतीचं ते बघूया आता आपण. तर कार्बनन. तर याच्या अंतर्गत आपण बघणार आहोत की पावसाचं पाणी जेव्हा ढगातून जमिनीपर्यंत पडेपर्यंत वातावरणामध्ये पूर्णपणे प्रवास करत असतं. बरोबर? ढग वरती आहेत तर ढगाच्या जमिनीवर येण्यासाठी त्याला वरून असं खाली येताना भरपूर या वातावरणात जे काही वायू आहेत जसा की कार्बन डायऑक्साईड हा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मिसळतो. मग त्याच्यामधून सौम्य असं कर्बाल्ल तयार होतं आणि अशा अम्लामध्ये चुनखडी सारखे पदार्थ हे सहज विरघळतात. उदाहरणार्थ पाणी अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कार्बोनिक आम्ल. H2O plus CO2 is equal to H2CO3. बरोबर? मग आता पुढे द्रवीकरण. तर मूळ जो खडक असतो, मूळ खडक, त्याच्यामध्ये काही खनिज पाण्यात विरघळून मूळ खडकातल्या खनिज जी असतात त्याच्यामधली ती पाण्यात विरघळून जाऊन पाण्याबरोबर काय होतात? वाहून जातात आणि मग त्यातल्या क्षारापासून रासायनिक अवक्षेपण होऊन चुनखडी तयार होते. काय होते? चुनखडी तयार होते. उदाहरणार्थ अहमदनगर जिल्ह्यातल्या वडगाव दर्या येथे चुनखडीचे पुन्हा रासायनिक अवक्षेपण झालेलं असं आढळतं. तसंच द्रवीकरणाच्या या क्रियेमुळं खडकातील जे क्षार असतात ते विरघळून खडक असे ठिसूळ बनतात. बरोबर? मग भस्मीकरण. आता पुढचा आपला भाग आहे भस्मीकरण. तर ज्या खडकामध्ये लोह खनिज असतं आणि त्या खडकावर ही क्रिया घडते तर त्या खडकातल्या लोहाचा पाण्याशी हा संपर्क येतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं? तर लोह आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया ही घडून येते आणि मग लोहावर गंज चढतो. कशावरती? लोहावरती गंज चढतो आणि त्यामुळं खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. बरोबर? कसल्या रंगाचा? तपकिरी रंगाचा थर तयार होतो. मग तुम्ही जो प्रयोग केला त्याच्यामध्ये ओल्या कपड्यामध्ये चुका आणि स्क्रू ठेवले होते,
त्या ओल्या कपड्यामध्ये स्क्रू आणि चुका ठेवल्या होत्या. मग त्यावरून ही क्रिया तुमच्या लक्षात आलीच असेल की अशीच प्रक्रिया जास्त पावसाच्या प्रदेशात खडकांच्या बाबतीत घडते. बरोबर. मग वरील प्रक्रियांशिवाय रासायनिक विदारणाच्या इतर काही प्रक्रिया ह्या आहेत. आता तुमच्या नेहमीच्या पाहण्यातली उदाहरणे म्हणजे पावसाळ्यामध्ये मिठाला पाणी सुटणं. काय? पावसाळ्यामध्ये मिठाला पाणी सुटणं. त्याच्यानंतर कापून ठेवलेल्या सफरचंदाच्या फोडीवर तांबूस रंग येणं इत्यादी. आणि या सर्व रासायनिक किंवा जैव रासायनिक प्रक्रिया जेव्हा खडकावर होतात तेव्हा त्या खडकाचं विदारण झालं असं म्हणतात. काय म्हणतात? विदारण झालं असं म्हणतात. आता पुढे जाऊया. जैविक विदारण. आता कायिक आणि रासायनिक या विदारणाशिवाय जैविक कारणांनी देखील खडकांचं विदारण होत असतं. आता तुम्ही अनेकदा किल्ल्यांवर गेला असाल. किल्ले आपले जुने, आपल्या जुन्या काळातले. तर त्या किल्ल्यांच्या बुरुजांवर वाढलेली झाडं तुम्ही बघितलेली, बरोबर. त्याच्यावरती झाडं वाढतात, मध्येच खडकातून अशी निघतात त्या किल्ल्यातून. चित्र पण आहेत आपल्याकडे, बघूया आता आपण ती पण. मग त्या ठिकाणी झाडांची मुळं खोलवर जाऊन बुरुजांचे दगड आपल्याला सुट्टे झालेले दिसतात, बरोबर. बघा इथं दिलेलंच आहे चित्र. बघा ते कसं झाड गेलेलं आहे, त्याच्या संपूर्ण पारंब्या त्या गडाच्या म्हणजे त्या वास्तूच्या आजूबाजूला पसरलेल्या आहेत संपूर्णपणे. त्याच्यामुळं त्याचे आतल्या भिंतीमुळं सगळी ढासळली गेलेली आहे. म्हणजेच काय, तर झाडांची मुळं वाढल्यानं खडकांच्या कणामध्ये ताण असा निर्माण होतो आणि मग ते खडक फुटायला लागतात. मग मुंग्या वारूळ करतात, उंदीर, घुशी आहेत, ससे आहेत, त्यासारखे इतरही प्राणी आहेत. मग हे सगळे इतर कृमी कीटक त्या जमिनीमध्ये बेडे तयार करायला लागतात आणि मग ते आत 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 जाऊन जातात. आता माती खणतात असेल तिथे दगड असतात, मग ते काय होतात, हलतात. मग वरचा सगळा ढाचा हलतो आणि मग तो ढासळतो. काय होतो? ढासळतो. आणि त्यांच्या या खननामुळे देखील खडकांचं विदारण घडून येतं. त्याच्याशिवाय अनेक खडकावर शेवाळ येतात, हरित येतात, दगड, फूल येतात, इत्यादी वनस्पती वाढतात. त्याच्यामुळे देखील खडकांचं विदारण घडतं. बघा इथं पण आकृती खाली आपण बघतोय. पुढे आपण काय शिकलो? टिपा लिहामध्ये तुम्हाला लिहायचं आहे भस्मीकरण आणि कार्बन. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.